चला बॅटर जाऊ देत लवकरात लवकर. चला मॅचला इथून सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मनसे रायगड चषकाचा आनंद आपण घेतात. श्रीमान जितूभाई पाटील यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा, गारपोलीकरांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या मेहनतीचाच फायदा असणारी ही स्पर्धा. सर्वांचं स्वागत आहे. चला चला सुरुवात करा मॅचला प्लीज. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, आक्रमण, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हो कॅच ड्रॉप आणि निघाला चेंडू सरळ सीमा पार. पहिल्या बॉल वरती धावा 4. सूचना आहे की ज्या प्लेयरला मॅन ऑफ द मॅच मिळतीये त्या प्लेयरने मॅन ऑफ द मॅच ची जी तुम्हाला टी शर्ट दिलेली ती घालूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे, पण नोंद घ्या. ज्या ज्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट मिळालेली आहे त्या खेळाडूने प्लेयर ऑफ द मॅच ची टी शर्ट घालूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे, पण नोंद घ्या. ऑन साइडला शॉर्ट टर्म पूलचा धमाका, बॉल सरळ सीमा पार, षटकार. मॅनेजमेंट टीमची जी सूचना ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट आपल्याला मिळालेली आहे तीच घालून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची पण नोंद घ्या. शिवम तर ऑलरेडी मॅच मध्ये नेक्स्ट नामदेव मार्के यांना मॅन ऑफ द मॅच मागील मॅच मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं, तर नामदेव मार्के आपल्याला टी शर्ट घालूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची पण नोंद घ्या. पहिला आला चौकार, दुसरा आलेला आहे षटकार. फलंदाज संदीप मार्के यांच्या बॅटमधून या 10 धावा आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत. दहा धावा 2 चेंडूंमध्ये पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मनसे रायगड चषक 20-25, पहिली रात्र 2 बॉल 10, दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. आक्रमण, फाटका, संदीप मार्केचा सरळ सीमा रेषा पार, षटकार. दिलाचा दिलदार आहे तो पक्का, रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का, रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात जितू पाटील दादाचं नाव. थँक्यू सो मच. पहिली सोडलेली झेल, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. पहिली कॅच सुटली आणि संदीप मार्के आपला बॅटिंग मधले आता रंग उधळत असताना टोकला षटकार. हो एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा फ्लो चांगला होता, बरोबर वाईड लाईनला पिच केलेला चेंडू, डॉट बॉल. दोन षटकार आले 2 बॉल मध्ये 10. तिसऱ्या बॉलवर षटकार 16. चौथा बॉल इथून डॉट फेकला. लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला, वॅकंड एरिया, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. हो चांगले प्रयत्न, व्हॉट अन एफर्ट. डीप मध्ये काय जबरदस्त प्रयत्न खेळाडूकडून झालेले आहेत. महेंद्र रुटे होते कदाचित त्या ठिकाणी आणि महेंद्रच्या वतीनं काय जबरदस्त फिल्डिंग. किमान 2 तर वाचवलेत आपल्या टीमसाठी. शेवटच्या मोमेंटला बॉडी स्ट्रेच करत असताना
बॉडी बॅलन्स, डाव्या हातानं चेंडू अडवला, आतमध्ये ढकलला, त्यानंतर थ्रो. 2 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 18 वर 18. खोला ते चेंडू, प्रॉपर यॉर्कर फेकलेला. कभी बारी तुम्हारी तो कभी हमारी, हेच सांगणार आहे. पहिलं षटक आता संपन्न झालेल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 18 या धावसंख्येवरती. 18 फॉर नन. चला एकत्रित देऊ नका प्लीज. कॅप्टन जय धुळे अँड कंपनी प्लीज एकत्रित देऊ नका. कॅप्टन बाईट मध्ये कॅप्टन नामदेव मार्के याने सांगितलं की सेनाला जर आम्हाला परास्त करायचं तर सेनापतीवरती आक्रमण करणं गरजेचं आहे. सर सेनापती होता नितीन धुळे आणि त्यांच्या अगेन्स्ट जवळपास वसूल केलेल्या 18. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, जमीची बाजू होती आणि त्यानंतर 18 टोटल वसूल केलेल्या पहिल्या षटकामध्ये मार्केवाडी संघानं. 18 विथआउट लॉस. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू इथून टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जय धुळे बॉलिंगसाठी आलेला सेकंड ओव्हरमध्ये. पहिलं षटक नितीन धुळेच्या हातामध्ये. लेफ्टी तेज सर्रार गोलंदाज, वासरेकोंडा एक्सप्रेस म्हणून त्या गोलंदाजाची ओळख. त्याच्या विरोधामध्ये संदीप मार्केचं आक्रमण. 18 पहिल्या ओव्हरमध्ये, सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच डॉट चेंडून इथून सुरुवात झालेली आहे. खोलात होता हेलिकॉप्टर लुक. लॉंगॉनला प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक महेंद्र पोचलेत. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 19 वरती. संदीपने चांगली बॅटिंग केली. जीवनला नुकताच संधी मिळाली होती. फक्त सिंगल. 19 झाल्यात. 19 ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या आतापर्यंत 19 आहेत. सुरुवात जबरदस्त केलेली म्हणजे शेवट देखील गोड होईल यातील शंका नाहीये. कशा प्रकारे धावसंख्या रोखली जाईल हा मोठा प्रश्नचिन्ह सध्या तरी बीड संघाच्या समोर आहे. लेग कटर होता ऑन साइडला. क्रॉस बॅटेड खेळलेला फटका. गुड थ्रो. फक्त 1 रन. टीमची टोटल 20 धावा. या ओव्हरमध्ये बॉल बाकी राहतात ते 3. 20 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. संदीप मार्के आणि जीवन भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. संदीप मार्केने सुरुवात जबरदस्त करून दिली. फ्लाय स्टार्ट विध्वंसक सुरुवात. जय धुळे बॉलिंग करतात सेकंड ओव्हरमध्ये. आतापर्यंत 20. आता कदाचित ऑफ कटर होता. मागे जाऊन खेचलेला. आउटफील्ड फास्ट आहे. डीप फाईन लेग. सीमा रेषेच्या दिशेने निघाला चेंडू. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा डीप मध्ये. तीन धावा या बॉलवरती पूर्ण होतात. बाउंड्री. स्टंपच्या पाठीमागे गेलाय हे पाहण्यासाठी पंचांना रेफर करण्यात आलेला आहे. अनइथिकल फटका आहे की ऑफिशियल फटका खेळलेला त्यासाठी पंच रेफर करतात. बॉल इथून काउंट केला जाईल. रन इथून मिळणार नाहीये कारण फलंदाजाने जेव्हा फटका अटेम्प्ट केला, एक्झिक्यूट केला तेव्हा तो स्टंपच्या बरोबर पाठी गेला होता. त्या कारणास्तव धाव इथून मिळणार नाहीये.
बॉल इथून काउंट केला जाईल, अर्थातच डॉट बॉल. स्ट्राईक पुन्हा एकदा असेल जीवनकडे. टीमची टोटल 20 वरती. जय तयार. ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करायचं होतं. लाऊड अपील समोर सापडलेला LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज इथून बाद. मार्केवाडी टीमला पहिला धक्का बसलेला. धावसंख्या 20 वरती फलंदाज बाद झाला. पहिला धक्का. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळतात जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. खंडू होते त्या ठिकाणी. 1 रन या बॉलवरती मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आणि 2 ओव्हरमध्ये बनवला धावा मार्केवाडी संघानं. 1 गडी गमावत 21. 21 फॉर 1. चला एकत्रित देऊ नका प्लीज. जय धुळे कॅप्टन याची नोंद घ्या. एकत्रित देऊ नका. चला चला लवकर लवकर घ्या प्लीज. धावसंख्या 2 ओव्हरमध्ये झालेल्या आहेत आतापर्यंत 21. 2 ओव्हरमध्ये भरपूर काही घडलं. पहिलं षटक नावी राहिलं मार्केवाडी टीमच्या फलंदाजांमध्ये. सेकंड ओव्हर पूर्णपणे नावे राहिलेलं आहे बीड संघाच्या जय धुळे यांच्या नावावर. टोटल 21 वरती आहे. 2 उर्वरित षटकांचा आता खेळ बाकी राहतोय. 21 आतापर्यंत बनलात. म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गणेश आलाय. ओव्हर नंबर 3 झाल्यात आतापर्यंत 21. तिसऱ्या षटकामध्ये गणेश. चला सुरुवात करा प्लीज. वेगवान टाकला. पायातून उडवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. पंचांच्या इशाऱ्याची वाट कदाचित पाहावी लागणार आहे. ओव्हरस्टेपिंग साठी पंचांच्या वतीनं रेफर करण्यात आलेला आहे. जेल तर लॉंग ऑनला पकडली आहे. पहिला चेंडू गोलंदाज गणेश यांचा पंचांच्या वतीनं ओव्हरस्टेपिंग साठी रेफर करण्यात आलेला टेक्निकल रूम मध्ये. इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेप झालेला गोलंदाजाचा. त्या कारणास्तव नो बॉल प्लस फ्री हिट. धाव मिळते 1+1. 23 आतापर्यंत बनलात. फ्री हिटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज संदीप मार्के ऑन स्ट्राईक आहे. चांगली बॅटिंग सुरुवात संघाला चांगली करून दिलेली आहे. आता पाहूया सातत्य निरंतरता टिकवून ठेवायचे. फ्री हिट गणेश तयार. लॉफ करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टर्न करता चेंडू. क्षेत्ररक्षक शिवम लोबी त्या ठिकाणी पोहोचलेत.
गोल बॉल सेंडला थ्रो, सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही बॅटर आणि बघता बघता 2 धावा इथून पूर्ण होतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 25. या धावसंख्येवरती 25. मॅनेजमेंट टीमची इम्पॉर्टंट सूचना आहे की ज्या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट मिळाली आहे तो खेळाडू प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये केलेले याची आपण नोंद घ्या. धावसंख्या आतापर्यंत 25. गणेश तयार, वेगवान टाकलेला एज अँड टेकन, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलेला मार्केवाडी संघाला 25-2. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विकेट मैदानाच्या बाहेर 25 आतापर्यंत बनलात. गणेशला देखील इथून सफलता मिळते. फुल टॉस, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पाठवला चेंडू, पोहोचलेत क्षेत्ररक्षक, एक तर कंप्लीट केली आहे. कॉलेज सेकंडचा, एकच रन मिळते. धावसंख्या इथून पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 26. या धावसंख्येवरती 3रं षटक इन प्रोग्रेस आहे. आणि या 3ऱ्या ओव्हरमध्ये गणेशनं सुरुवात तर जबरदस्त आपल्या टीमला करून दिलेली. आतापर्यंत झाला धावा तर 26. मनसे रायगड चषक 20-25. सामना मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या फेरीमधील दुसरी लढत, मॅच नंबर 6, सामना क्रमांक 6 सध्या तरी सुरू आहे. ओ, बॅटचा फ्लो प्रचंड वेगा नव्हता. टप्पा पडल्याच्या नंतर हलकासा चेंडू बाउन्स झाला. गणेशला फायदा मिळत असताना डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून फेकलेला आहे. धावा संख्या 26 वरती स्थिरावली. या ओव्हरमध्ये आता बॉल बाकी राहत आहेत ते अंतिमचे 2. ओव्हर द स्टम्प्स सातत्याने अटॅक सुरू आहे. 2 ताकदवर संघ इन ऍक्शन. समोर उडवला, आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ इंटरेस्टेड आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडली आहे जेल, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय मार्केवाडी टीमला. बॅटर आउट. शेवटचा चेंडू आता बाकी राहतोय. 26 आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18, विध्वंसक सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या. आता 3ऱ्या षटकांमध्ये आपण पाहतात 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा आल्यात. 26 धावा आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी राहतोय. हो, ऑफ ट्रॅकर होता, पुढे जाऊन खेचण्याचा प्रयत्न, फायदा उचलू शकलेला नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स, डॉट बॉल, षटक कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. म्हणजे काय जबरदस्त कमबॅक केलेलं आहे. सेनापतीवरती आक्रमण केलं जरूर, परंतु त्यानंतर जे काय सेनामधले गोलंदाज होते त्यानं आपला काम जबरदस्त पद्धतीने केलेला. 2 ओव्हरमध्ये आला फक्त 8, टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 26. चला एकत्रित देऊ नका, चला एकत्रित देऊ नका.
चला शेवटचं षटक बाकी आहे. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. धावत संख्या आतापर्यंत 26. पहिल्या ओव्हर मध्ये 18. अंतिमच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 4 26 आल्यात टोटल. पहिला चेंडू अपेक्षण खाली राहतोय. सरळ बॉलर एंडला आलेला थ्रो. विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज बाद. अंतिमचे 4 बॉल मध्ये किती धावा वसूल करतात हे पाहणं गरजेचं. सध्या तरी 27 बनलात. महेंद्र रुटे अंतिम षटकामध्ये बॉलिंग करत असताना शेवटच्या आता 4 बॉल फक्त बाकी राहतात. एज लागली आहे. जेलची शक्यता. आता नाही थांबणार चेंडू. सरळ सीमा पार जाईल. संघर्ष करत असताना या संघर्षाच्या 4 धावा. तीस 31 ऑन स्कोर कार्ड. अंतिमचे 3 आता बाकी राहतात. 31 बनल्यात. अंतिम 3 बॉल मध्ये किती धावा वसूल करतात. 40-45 किमान टार्गेट सेट करावा लागेल. दूर ठेवल्या शरीरापासून प्रॉपर वाईड लाईनला पकडून चिकट आणि चिवट गोलंदाजी केली जाते. सध्या तरी महेंद्र रुटे इन ऍक्शन राहिलेला संपूर्ण मॅच मध्ये. फिल्डिंगच्या वतीनं जबरदस्त कामगिरी. आता गोलंदाजी करत असताना शेवटचे 2 बॉल फक्त बाकी राहतात. टोटल जाऊन पोहोचलेले 31. अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती महेंद्र रुटे इन ऍक्शन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतात रुपेश. हाफ ट्रॅकर होता. खेचून मारण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतो चेंडू. एक सिंगल तर कंप्लीट केले आहे. फक्त 1 रन या बॉल वरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 32 वरती. एक मोठा फटका आला तर 38 बनतील. चौकार आला तर 36. चांगली गोलंदाजी आतापर्यंत महेंद्रने केलेली आहे. तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी राहतो. शेवटचा चेंडू. दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू इथून फेकलेला. ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा अर्थातच पहिल्या सत्राचा डाव इथून नटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या धावत संख्येवरती. विजयासाठी 33 धावत संख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हर पासून आक्रमण. पहिल्या ओव्हर मध्ये 18 वसूल केल्या आणि त्यानंतर शेवटच्या 3 षटकांमध्ये वसूल केल्या त्या धावा फक्त आणि फक्त 14. एकंदरीत मार्केवाडी संघाने धावा बनवल्या तर फक्त 32. विजयासाठी 33 धावा संख्येचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच मध्ये स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसेल. परंतु या 33 धावा चेस होतात की डिफेंड होतात या करत कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज
समीर सोमणे सर अर्थातच काका यांचा धन्यवाद. उपमाचा एकटा आहे हा पक्का नेता मनसेचा, नेता मनसेचा, भारी नेता मनसेचा. मर्द मराठा रणसुंदर हा छावा शिवबाचा, छावा शिवबाचा आहे, छावा शिवबाचा. अरे समाज कार्यात कोण नाही त्याला लया नावाला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. 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 बॅटिंग बॅटिंग उपमाचा एकटा आहे हा पक्का नेता मनसेचा, नेता मनसेचा, भारी नेता मनसेचा. मर्द मराठा रणसुंदर हा छावा शिवबाचा, छावा शिवबाचा चला, बॅटर आहे, पाठवा. छावा शिवबाचा. धन्यवाद प्रियेश बाबरे सर आणि त्याचबरोबरीने धन्यवाद अजयजी डारे सर. चला सलामीची जोडी बीड संघ आपण लवकरात लवकर पाठवा. 4 ओव्हरमध्ये 33 करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. त्यानंतर जयने षटक टाकलं, 3 दिल्या. तिसऱ्या षटकात 5 आल्या आणि शेवटच्या षटकात 6 आल्या. फक्त एकटा खेळलाय तो संदीप मार्के, बाकी कोणीच काही करू शकलं नाही. शेवटी रुपेश आला, त्याने एक चौकार मारला. ललित मंडप डेकोरेटर्सचे आमचे प्रोप्रायटर ललित शेठ देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. छान अशी सजावट त्याने केले. ही संपूर्ण लाईट अरेंजमेंट त्यांनी केलेली, एक भव्य दिव्य स्टेज त्याने उभारलाय. चला बॅटर पाठवा श्रीवीरा बीड संघ. ललित शेठ यांना विनंती, आपण स्टेज वरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी खूप अनुभव आहे ललित शेठ यांच्याकडे. मग वेडिंग इव्हेंट असू दे किंवा अन्य पार्टीज असू दे, त्यांचे अरेंजमेंट करणं, मंडप डेकोरेशनचं काम. बीडचे फलंदाज असं वाटतंय कदाचित बीड वरूनच येत आहेत. जय मॅचच्या अगोदर मॅच बॉल चॉईस करायला जेव्हा ते टॉसला येतील तेव्हा एवढा वेळ जर का घेतला जात असेल चला बॅटर आतमध्ये गेले नाहीत तर आयोजकांची आता सूचना येते की हा आले 24 बॉल मध्ये 33 करायचे. वेळेच्या बाबतीत मित्रांनो थोडं सहकार्य करा कारण उद्या सकाळी आपणच बोंबा मारतो अरे खूप वेळ झाला त्याला कारणीभूतही आपणच असतो म्हणून खेळाडूंना विनंती आहे कारण 4 ओव्हरची मॅच 1:55 मिनिटांनी चालू झाली 2:29 मिनिटं झाली म्हणजे जवळजवळ 35 मिनिटांचा अवधी आपण घेतला तो एका इनिंगसाठी. सलामीची जोडी बरं या गोष्टींवरती समालोचकांना चर्चा केली तर पाठीराखे किंवा खेळाडू मग असे चर्चा करतात यांना काय त्यांचंही म्हणणं ठीक आहे. मॅच लावते सुरुवात सलामीची जोडी मैदानात दाखल झालेले महेंद्र आणि तेजस. स्ट्रायकिंग एंडला असेल तो महेंद्र रुठे आणि त्याच्या साथीला आहे तो तेजस रुठे आणि पहिलं षटक घेऊन आलाय नामदेव मार्के. उलटा मारला पहिल्या चेंडूवरती अकूट टप्प्याचा बॉल स्वीपर कव्हरला पहिला चौकार.
हिरो अर्थातच नामदेव मार्के गोलंदाजी करतोय. श्री खांबया प्रसन्न पुन्हा उलटा मारायचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला कॅचचे चान्सेस होते परंतु कॅच काही कंप्लीट करू शकले नाहीत. हाफ चान्स होता. सिंगल रन. स्कोर 5. श्री खांबया प्रसन्न मायरा 11 MG ग्रुप मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात श्रीवीरा बीड या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. मनसे रायगड चषकाचा एक दिमागदार सोहळा तुम्ही पाहतायत. उद्या जी शो मॅच आहे ती 6:30 वाजता चालू होईल. बॅटची कडा घेऊन अंगावरती चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. डॉट बॉल गरजेचे आहेत मार्केवाडी टीमला. फुल टॉस बॉल. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता. उलटा धावत होते दोन्ही खेळाडू. सावधगिरी बाळगा खेळत असताना. कॉल असायला हवा की नक्की कोणता खेळाडू मात्र झेल घेणार आहे. ताळमेळ नव्हतं त्या कारणास्तव हा झेल देखील सुटला परंतु कठीणही होता झेल. 2 धाबा. 33चा पाठलाग चालू आहे. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या 2 मॅचेस मध्ये धावांचा पाऊस आम्ही पाहिला परंतु त्यानंतर थोडा धावांचा ओघ कमी झालाय. बॅटची कडा मागे शॉट तडम्यानला. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स बनला असता विकेटचा परंतु ते निर्धाव चेंडू. डॉट बॉल. गोलंदाजी नामदेव मार्के. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती फक्त 3 धावा दिल्यात. पॉवर प्लेचं षटक फार निर्णायक ठरतं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि या ओव्हरमध्ये नामदेव मार्केने महत्वाची भूमिका आतापर्यंत बजावली. चांगली गोलंदाजी केली. धावा दिल्यात आतापर्यंत 7. 26 पाहिजेत आणि चेंडू शिल्लक असतील ते 19. मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या सायना फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर हातातून चेंडू निसटतोय. खराब कामगिरी आणि त्याचा फटका मिळेल तो मार्केवाडी संघाला. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा आल्यात त्या पहिल्या षटकामध्ये 9 आणि आता धावा करायचे त्या 18 चेंडूंमध्ये 24. 18 चेंडू 24 ची गरज. अर्थातच गरड साहेबांच्या शुभ हस्ते केला. या स्पर्धेच्या पहिल्या मॅचचा टॉस 2 पत्रकारांच्या शुभ हस्ते केला. मला असं वाटतंय की उद्याच्या रात्रीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मंडळी यायला मात्र सुरुवात होईल. उद्यापासून उद्याच्या रात्रीपासून ते शेवटच्या रात्रीपर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 9 आणि 18 चेंडूंमध्ये धावा करायचेत 24 बीड संघाला. फुल टॉस बॉल. महेंद्रचा फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. षट वन ऑफ द ट्रेंडिंग सॉन्ग. धावसंख्या 15. पुढे आलाय. मिस टाइम स्ट्रोक की यस मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला झेल. फलंदाज बाद. महेंद्र रुठे. पहिला धक्का. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस बॉल वरती मात्र षटकार खेचला महेंद्रने आणि दुसऱ्या चेंडूवरती संदीप मार्केने त्याचे विकेट मात्र घेतलेले आहेत. धावा आहेत ते आतापर्यंत 15 आणि विजयासाठी धावा करायचे त्या 18. चेंडू शिल्लक आहेत ते 16. 16 चेंडू विजयासाठी 18 ची गरज.
पहिल्या सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली या संघ मात्र क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. सलग 2 मॅचेस मध्ये आकाश लोंगलेने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलाय. दोन्ही मॅच मध्ये धावाही केल्यात आणि विकेटही घेतल्यात. 18ची गरज. 5ला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सरकतोय पुढे. फक्त एकच धाव. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल. 16. 33चं टार्गेट आहे. 17 करायचे. चेंडू शिल्लक आहेत ते 15. 15 चेंडू 17ची गरज. श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करत असताना श्री खांबाया प्रसन्न MG ग्रुप मायरा 11 बारकेवाडी. सलामीवीर तेजस अद्याप शांत आहे. मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेले नाहीयेत. सरळ मारला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल टप्पा घेऊन निघालाय सीमारेषा पार. झालाय. थोडा शांत होता परंतु या चेंडूवरती एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्याच्याकडून पाहायला मिळाला. चौकार मात्र आलाय. धावसंख्या 23. 13ची गरज. 14 चेंडू 13ची गरज. हा समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड. माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या कटआउटच्या वरतून बॉल सीमारेषा पार. चौकार आणि षटकार. प्लेयर चेंज केलाय. प्लेयर पंच 12th मन आतमध्ये गेलाय आणि शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर मात्र बाहेर आलाय. 26 धावा झालेल्या आहेत. 7ची मात्र गरज आहे. फक्त 7 पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13. 13 चेंडू 7ची गरज. धमाकेदार फलंदाजी तेजस कडून. तेजस रुठे एक षटकार एक चौकार त्याने संदीपच्या विरोधात खेचलाय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. बॅटची कडा घेतले मागे. पुन्हा चेंडू हातातून निसटलाय. डायरेक्ट इथे झालेला नाहीये. बॅकअप केलं ते शेवटी संदीपने आणि शेवटच्या चेंडूवरती आला तो निर्धाव. जय नक्की काय करत होता प्रश्न तेजसलाही पडला असेल. सिंगल घेतले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 27 वर. 12 चेंडू विजयासाठी 6ची गरज. 12 चेंडू 6ची गरज. लकी आला आता गोलंदाजीसाठी. एक्सपेरिमेंट केला जातोय सध्या मैदानात. नामदेव मार्केने पहिलं षटक टाकलं आणि आता त्याचा चिरंजीव लकी बॉलिंग साठी सज्ज झालाय. 12 चेंडू 6. मिरॅकल करेल का? मुंबई इंडियन्स कडून भरपूर मिरॅकल सध्या आपण पाहतो आणि मुंबई इंडियन्सचा स्काउट सध्या चर्चेत आहे. जॉन राईट. खरं तर जे अनेक पोस्ट तुम्ही
12 चेंडू 6 ची गरज. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव टाकलाय. खर तर एक मॅच याच याच आत्ताच रात्रीची मॅच तुम्हाला देखील ठाऊक आहे, जेव्हा विघ्नहर्ता कर्जत आणि बीड या दोन संघादरम्यानची मॅच अतिशय रोमहर्षक झाली होती. चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा समोर केसला वाडीश लॉंग ऑफला. एक धाव मात्र इथे घेतली जाते. आता चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 5. पहिल्याच ओव्हरमध्ये मार्केवाडी संघाचा आपण विचार केला तर तब्बल धावा आल्या होत्या त्या 18. त्यानंतर धावाच आल्या नाहीत. संदीप मार्केने पहिल्या ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण केलं. मागच्या 3 ओव्हरमध्ये 14 आल्या. यॉर्कर बॉल लॉंगांच्या दिशेने हा फटका आलाय. दोन्ही संघांचे समर्थक मैदानात उपस्थित आहेत. आज गर्दी आपण पाहिली. उद्या ठीक 6:30 वाजता मात्र जी शो मॅच आहे ती शो मॅच होईल आणि त्यानंतर लगेचच जे रेग्युलर मॅचेस आहेत त्यांना सुरुवात होईल. 4 ची गरज 9 चेंडूंमध्ये. समोर खेचलाय आणि हा येतोय विजयी फटका तेजसच्या बॅट मधून. श्रीवीरा बीड संघ इथे मात्र विजयी झालाय. लास्ट इयरचे ज्यांनी पारितोषिक पटकावलं होतं मार्केवाडी संघ मात्र या स्पर्धेतून त्यांना काढता पाय घ्यावा लागतो. या मॅचचा खरं तर जम्बलिंग आहे. जय की गणेश